अतिशय चविष्ट कैरीची डाळ। साहित्य अतिशय कमी लागतं। भिजवलेली हरभऱ्याची डाळ, कैरी, हिरव्या मिरच्या, कुटाची मिरची, साखर, मीठ, स्वादासाठी कोथिंबीर। हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवायची। कैरीचं साल काढून किसून घ्यायची आहे। कैरी तोतापुरीच घ्यायची, ती कमी आंबट असते। डाळीतलं पाणी काढून टाक। डाळ आणि मिरची वाटून घेते, पण खूप बारीक नाही वाटायची आणि पाणी न घालता वाटायची। पाणी का नको, तर पातळ होणार नाही आणि खराबही होणार नाही। डाळीचं टेक्स्चर असं पाहिजे, खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही। पहिली कैरी घालायची, त्याच्या आंबटपणानुसार मग मीठ आणि साखर। कैरी मिक्स करते, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, कुटाची मिरची तळून घेऊया। आता करूया खमंग फोडणी। मोहरी, हिंग, हळद। फोडणी गार झाल्यानंतरच मिक्स करायची आहे, कारण त्यामुळे डाळ खराब होऊ शकते। बाहेर खूप उन्हाळा आहे। कुटाच्या मिरचीने अतिशय सुंदर चव येते। फोडणी मिक्स करूया। कोथिंबीर, यम्मी डाळ तयार। झक्कास झाली आहे। एन्जॉय।